काय? बायकोची चांदवी आचारी काय मित्रांनो, ज्या माणसाने आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला गेली 5 दशकं खळखळून हसवलं, ज्यांच्या एका डायलॉगवर थिएटर्समध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो, अशा आपल्या लाडक्या अशोक सराफ म्हणजेच अशोक मामा यांच्या खऱ्या आयुष्यात एक असा भयानक प्रसंग आला होता, ज्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. एक असा भीषण अपघात, ज्यामध्ये अशोक मामा चक्क मृत्यूच्या दारीतून परत आले होते. शेवटी काय घडलं होतं त्या काळ रात्री? चला जाणून घेऊया आजच्या टीव्ही मसालाच्या या विशेष व्हिडिओमध्ये. ही गोष्ट आहे 17 एप्रिल 1987 ची. अशोक मामा त्या काळात प्रचंड व्यस्त होते. ते बडे घर की बहू या चित्रपटाचे शूटिंग आटपून लगेचच मामला पोरींचा या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी कोल्हापूरला निघाले होते. सलग शूटिंगमुळे ते खूप थकले होते आणि म्हणूनच ते आपल्या अँबॅसेडर कारच्या मागच्या सीटवर गाढ झोपले होते. सकाळी 8च्या सुमारास त्यांची कार पुण्यातल्या खेड शिवापूरजवळ पोहोचली. तिथे हायवेवर पुढे 2 एसटी बसेस एकापाठोपाठ चालल्या होत्या. कारच्या चालकाला याचा अंदाज आला नाही आणि पुढच्या बसला ओव्हरटेक करायच्या नादात अशोक मामांची अँबॅसेडर कार समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकवर थेट आदळली. हा अपघात इतका भीषण होता की धडक बसताच अशोक मामांची अँबॅसेडर कार पूर्णपणे चेंदामेंदा झाली. दुर्दैवाने या अपघातात मामांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. धडकेचा वेग आणि तीव्रता इतकी भयानक होती की मागच्या सीटवर झोपलेले अशोक सराफ चक्क सीट सकट गाडीबाहेर हायवेवर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, मानेला, पाठीच्या कण्याला प्रचंड गंभीर दुखापती झाल्या होत्या. या जीवघेण्या अपघातानंतर अशोक मामा जागेवरच बेशुद्ध झाले होते. पुढील सलग 3 दिवस ते मृत्यूशी झुंज देत बेशुद्ध अवस्थेतच होते. अशोक सराफ यांच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. चित्रपटसृष्टीतील कलाकार शूटिंग सोडून धावत आले. लक्षा, सचिन या त्यांच्या जीवाभावाच्या मित्रांना तर रडू कोसळले होते. संपूर्ण महाराष्ट्रात चाहत्यांनी मामा बरे व्हावेत म्हणून देव पाण्यात ठेवून प्रार्थना सुरू केल्या. डॉक्टरांच्या मते अशोक मामांचा पाठीचा कणा आणि मान थोडी जरी जास्त दुखावली असती तर त्यांचा जीव जाण्याचा किंवा कायमचे अपंगत्व येण्याचा मोठा धोका होता. पण करोडो चाहत्यांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी ठरले आणि 3 दिवसानंतर मामांना शुद्ध आले. अनेक महिने अंथरुणावर राहिल्यानंतर कडक ट्रीटमेंट आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर अशोक मामांनी मृत्यूवर मात केली. ते पुन्हा उभे राहिले आणि त्यांनी सिनेसृष्टीत असं काही कमबॅक केलं की इतिहास रचला गेला. अपघाताच्या या मोठ्या धक्क्यातून सावरून त्यांनी अशीही बनवाबनवीसारखे एव्हरग्रीन चित्रपट दिले आणि प्रेक्षकांना पुन्हा हसवायला सुरुवात केली. एका मुलाखतीत स्वतः अशोक मामांनी मान्य केलं होतं की तो अपघात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. तो त्यांचा दुसरा जन्मच होता. तर मित्रांनो, मृत्यूच्या दारीतून परत येऊन आपल्याला वर्षानुवर्षे हसवत राहणाऱ्या आपल्या लाडक्या अशोक मामांबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचा त्यांचा सर्वात आवडता चित्रपट कोणता आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक आणि मसालेदार गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.